ही आहे जनता दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातली आणि ह्यांचे जे प्रश्न आहेत त्याच प्रश्नासंदर्भात आता आपण विचारणार आहोत। इथले उमेदवार जे रिंगणामध्ये आहेत ते नेमकं या जनतेसाठी काय काय करणार आहेत, तुमचा काय विषय आहे, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काय सांगाल तुम्ही? आमचा जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिलं मी राहुल शेवाळे साहेबांना एक विनंती करतो। आपण जे केंद्रीय 10 विद्यालय ह्या मुंबई शहरामध्ये आणलं असं म्हणताय, त्या 10 केंद्रीय विद्यालयामध्ये तुम्ही गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण देणार आहात का ते विकत शिक्षण देणार आहात? पहिला नंबर मुद्दा एक, ह्या देशामध्ये जे बहुजन समाजाची मुलं आहेत त्यांना मोफत शिक्षण भेटावं अशी आमची मागणी आहे। दुसरा गोष्ट, आम्ही या ठिकाणी जो धारावीचा विकासाचा मुद्दा जो आहे तो धारावीचा विकासाचा मुद्दा हा एकनाथ गायकवाड साहेब यांनीच सोडवलेला आहे। गेले 5 वर्षामध्ये राहुल शेवाळ्यांनी धारावीच्या विकासाबद्दल काय केलं हे त्यांनी जाहीर करावं। तुम्हाला काय म्हणायचं? आदरणीय राहुल शेवाळे साहेबांनी सांगितलं की रेल्वे स्टेशनचा मी विकास केला। आज चेंबूर रेल्वे स्टेशनमध्ये कॅन्टीन जवळजवळ 2-3-2.5 वर्षापासून बंद आहे आणि तिथं पावसाचं पाणी अक्षरशः तुंबलं जातं आणि अक्षरशः स्टेशन पडण्याच्या मार्गावर अक्षरशः तिकीट घर मला वाटतं 2 महिन्यापूर्वी त्याचं पूर्ण ढासळलेलं आहे। आणि तीच परिस्थिती सेम सायन्स स्टेशनची आहे की मी सकाळी येता त्या सायन्स स्टेशनवरून बघितली, त्या पूल ढासळण्याच्या दृष्टिकोनातून जर एल्फिस्टनसारखी परिस्थिती होण्याची शक्यता आहे। आणि जे सरांनी जे सांगितलं केंद्रीय स्कूल पास झालेलं, मग त्याचे अहवाल कुठे आहेत, म्हणजे त्याचे ते अजूनपर्यंत का ते प्राप्त झालेले नाहीत। आणि प्राथमिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आज मुंबई महानगर ते स्थायी समितीचे अध्यक्ष असताना आज मुंबई महानगरपालिकेच्या शाळा ओस पडलेल्या आहेत, विद्यार्थी मिळत नाही आहेत, तसेच मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत। याचा परिणाम काय होत आहे? काय उत्तर आहे? नाही, सर्वप्रथम धारावी प्रोजेक्टच्या संदर्भात सांगतो। गायकवाड साहेबांनी धारावी जो प्रोजेक्ट केला त्याचं उदाहरण कालच 2 दिवसापूर्वी तुम्हाला कळलं असेल की 2 जणांचा मृत्यू झाला आहे तिकडे। ज्या शिर्केला या गायकवाड साहेबांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं म्हाडा थ्रू, त्यांनी 2 जणांचा तिकडे मृत्यू घेतलेला आहे, अजून 4 जण त्यात इंजर्ड आहेत। त्यामुळे ह्यांनी काय केलं तो प्रकार आता धारावीकरांनी बघितलेला आहे। धारावीचा प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता गेले 5 वर्ष धारावीकरांची मागणी होती 400 स्क्वेअर फीटचं घर पाहिजे होतं। 400 स्क्वेअर फीटचं घर 70 आणि 30चा जो रेशिओ आहे त्याच्यामध्ये बसत नसल्या कारणामुळे 350चं आम्ही घर त्या ठिकाणी मंजूर केलं। त्याला माझ्याकडे लिखित स्वरूपात त्या मिनिट्समध्ये त्यावेळच्या विद्यमान आमदार वर्षाताई त्यांनी त्याला विरोध केला होता, तरी आपण धारावीकरांना 350 स्क्वेअर फीटचं घर मंजूर केलं। धारावीचा प्रोजेक्ट करण्याकरता आपण पहिल्यांदा टेंडर पण काढलं, परंतु संपूर्ण रिअल एस्टेट डाऊन असल्याकारणामुळे ते टेंडर कोणी भरलं नाही। धारावीचा मेन प्रॉब्लेम आहे सिव्हिल एव्हिएशन आणि एन्व्हायरमेंटच्या परवानगीचा। धारावीच्या वरती फनेल असल्याकारणामुळे त्या विमान सेवा असल्याकारणामुळे त्या एक पर्टिक्युलर हाईटपर्यंत धारावीच्या बिल्डिंग बनू शकतात आणि त्याची परवानगी एका बिल्डिंगला 3-3 वर्ष परवानगी लागते। जर 1000 बिल्डिंग बनवायला गेले तर 3000 वर्ष लागतील। म्हणून आपण केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये प्रश्न उपस्थित करून धारावीच्या प्रोजेक्टसाठी एन्व्हायरमेंटची परवानगी, सिव्हिल एव्हिएशनची परवानगी एकत्रित्या घेतली। आता धारावीचा प्रोजेक्टचा प्रश्न हा मार्गी लागत नव्हता। त्याचं महत्त्वाचं कारण धारावीला मोकळी जागा नव्हती आणि फायनान्सचा प्रॉब्लेम होता, तिथे डेव्हलपरचा प्रॉब्लेम नव्हता। म्हणून आपण स्पेशल प्रोजेक्ट व्हेकल एक कंपनी आता फॉर्म केलेली, त्या कंपनीच्या थ्रू 25,000 कोटीचा निधी धारावीकरता मंजूर झालेला आहे। हे वेगवेगळे जे सेक्टर काँग्रेसच्या राजवटीत झाले होते ते सेक्टर काढून संपूर्ण धारावी एक करून 45 एकर रेल्वेने जागा या ठिकाणी दिलेली आहे। 45 एकर हा ऐतिहासिक निर्णय देशात झालेला आहे, कारण रेल्वेने कधीच 45 एकर जागा कुठल्या प्राधिकरणाला दिली नाही। त्यामुळे 45 एकर जी खाली जागा मिळाली त्या ठिकाणी आता लोकांना नवीन घरं बांधण्यात येईल। पुढच्या महिन्यातच त्याचं काम चालू होणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। काँग्रेसच्या राजवटीत धारावीचा प्रोजेक्ट करायला घेतलं, पण तो म्हाडाच्या थ्रू करायला घेतलं। म्हाडाच्या कामासंदर्भात, म्हाडाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या संदर्भात जे मृत्युमुखी पडले ते त्या संदर्भात माहिती देतील। याच्यापूर्वी पण कित्येक जण ॲक्सिडेंटमध्ये मेलेले आहेत म्हाडाच्या कामाच्या ह्याच्यात। त्यामुळे धारावीचा प्रोजेक्ट काँग्रेसने केलेला तो संपूर्ण फेल गेलेला आहे आणि त्या म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये सगळे काँग्रेसवाल्यांनी घुसखोर त्यामध्ये घुसवलेले आहेत। आपण जर इन्क्वायरी केली तर अर्धे काँग्रेसवालेच त्यामध्ये घुसखोर त्यामध्ये आहेत। त्यामुळे धारावीकर, आणि माझा जन्म धारावीचा आहे, त्यामुळे धारावी प्रोजेक्ट पूर्ण करायचं हे माझं स्वप्न आहे। ते आता पूर्णत्वास नेणार। 25,000 कोटीचा निधी उपलब्ध आहे, 45 एकरची जागा आहे आणि येणाऱ्या कालावधीत 5 वर्षात धारावी एक वेगळी सिटी होईल। पार्लमेंटमध्ये 2 वेळा आपण धारावी स्मार्ट सिटीप्रमाणे व्हावा असा प्रश्न उपस्थित केला आणि तो मंजूर झाला आणि SPV त्यासाठी झालं। शाळेच्या संदर्भात सांगतात केंद्र सरकारच्या ज्या शाळा आहेत या कधीच देशामध्ये सामान्य नागरिकांसाठी कधीच मिळत नाही, पहिल्यांदाच सामान्य नागरिकांसाठी झालेल्या आहेत। आणि सामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जे धोरण आहे शासनाचं बहुजन समाजाला जे मोफत शिक्षणाचं ते धोरण त्या ठिकाणी अवलंबलं जाणार आहे। त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये, याची माहिती आपण व्यवस्थित घ्यावी आणि त्या माहितीच्या आधारेच आपण बोलावं। आपण बघतोय की वंचित बहुजन आघाडीचं नेमकं काय म्हणतं ते देखील दाखवून धारावीचे प्रश्न मांडलेले आहेत, परंतु दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मानखूर तुर्भेपासून ते दादर शिवाजी पार्क
वाईंपर्यंत पसरलेला आहे. इथल्या नागरिकांचे काय प्रश्न घेऊन तुम्ही आता मतदान करणार? आपण धारावी ते मानपूरलाही असे प्रश्न आहेत की चिता कॅम्प येथे कोणतीही वैद्यकीय सुविधा नाही आहे. जवळ आहे ते शताब्दी हॉस्पिटल, तिथे सुद्धा कोणतेही इक्विपमेंट नाही आहेत. लोकांचे अतिशय हाल होतात आहे. जे पण पेशंट आहेत त्यांना सायन हॉस्पिटलला यावं लागतं, त्यासाठी त्यांना तिथून टॅक्सीने तिथपर्यंत यावं लागतं. रिक्षा सायनपर्यंत आम्ही आणणार आहोत, बरोबर आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना की ज्या अत्यंत गरजेच्या असतात, बरोबर आहे. एज्युकेशनपासून सगळे वंचित, मूलभूत सोयीसुविधापासून वंचित, शौचालयापासून वंचित, बरोबर आहे. आता ज्या पण काही कॉन्क्रीट गोष्टी दिसतात आहे की ज्या 5 वर्षात आता आम्हाला दिसल्या पाहिजे होत्या, त्या आम्हाला 5 वर्षात तर दिसल्या नाही. बरं, हे जे गायकवाड साहेबांचं म्हणणं आहे, तर 5 वर्षापूर्वी गायकवाड साहेब होते, बरेच वर्ष खासदार होते तेव्हा त्यांनी काय केलं? तेव्हा त्यांना का नाही दिसलं ते प्लास्टर? तेव्हा हे पडते ते का नाही दिसलं? तेव्हा त्यांची मुलगी विधानसभेत होती, तिने तेव्हा का प्रश्न विचारले नाही? आमचं संविधान जाळलं त्यावेळेला वर्षा गायकवाड यांनी का विधानसभेत प्रश्न विचारला नाही? काँग्रेसला किंवा काँग्रेसच्या खासदारांना शरम वाटली पाहिजे की भीमा कोरेगावच्या वेळेला कुठे गेले होते ते? आमच्या जेव्हा लोकांना अटक केली, आमच्या लोकांवरती हल्ले झाले, तेव्हा कुठे होते ते? त्यामुळे त्यांनी तो विषयच घेऊ नये काँग्रेसनी या सगळ्या गोष्टींचा. म्हणून आम्ही सगळे वंचित आघाडी निर्माण केलेली आहे, सगळे बहुजन आहेत. प्रत्येकाला प्रस्थापित लोकांनी दूर ठेवलेलं आहे. कोणत्याही वंचित माणसाला यांनी कोणतेही आमदारकी खासदारकी दिलेली नाही आहे. इथे घराणेशाही चालू आहे, बरोबर आहे. वर्षानुवर्ष हा प्रकार चालू आहे, तर ते आता चालणार नाही. आपण बघतो की वंचित बहुजन आघाडीने थेट काँग्रेसच्या उमेदवारांनी वरती आरोप केलेले आहेत. काँग्रेसवरती आरोप केलेले आहेत, एकनाथ गायकवाड यांच्यावरती आरोप केले, कारण ते माजी खासदार होते. आणि राष्ट्रवादीच्या वतीने एक गोष्ट बोलतो साहेब, जो भीमा कोरेगावमध्ये जो काही जातीयवादी संघटनेने हल्ला केला, ज्या हल्ल्यामध्ये जो भिडे आणि एकबोटे हे आरोपी होते, त्या भिडे आणि एकबोटे आरोपी असताना सांगलीमधून जो उमेदवार दिला गेला वंचित बहुजन आघाडीने, जो गोपीचंद पडळकर हा RSSचा माणूस असताना त्यांनी वंचित आघाडीने त्यांना उमेदवारी का दिली? त्यांना जर भीमा कोरेगावच्या हल्ल्याचा एवढा पुळका आहे तर त्यांनी त्या पडळकरांना उमेदवारी का दिली? दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातले त्यांनी देखील प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नासंदर्भात तुमचं काय? घराणेशाहीचा वापर केला? अजिबात घराणेशाहीचा काही विषय नाही. या ठिकाणी काँग्रेसच्या काळामध्ये, गेल्या 70 वर्षाच्या काळामध्ये जो आज देशामध्ये विकास झाला, हा फक्त आणि फक्त काँग्रेसच्या काळामध्ये झाला. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जो विकास होणार आहे तो काँग्रेसच करणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्यावरती? निश्चित स्वरूपात एकनाथ गायकवाडांची राजकीय कारकीर्द 1985 पासून सुरुवात झाली आणि 1985ला मी धारावीतच 13-14 वर्षाचा होतो. पण 1985 पासून धारावीत आमदार आहेत. 3-4 वेळा आमदार, मंत्रिपद, त्यांची मुलगी आमदारपद भूषवलं, मुलीने पण मंत्रिपद भूषवलं, 2 वेळा खासदार होते. आणि अशावेळी धारावीचा प्रश्न जे सोडू शकत नाही आहे तेच विनाकारण चोराच्या उलट्या बोंबा करत आहेत. त्यामुळे गायकवाड साहेबांचा जो परफॉर्मन्स आहे तो लोकांना माहिती आहे. त्यांचे संसदेतली उपस्थिती असेल, त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न असेल, हे सगळ्यांना लोकांना माहिती आहेत. आम्ही आमचं केलेलं कार्य आहे त्याच्या अहवालाच्या स्वरूपात लोकांच्या समोर नेलेलं आहे. गायकवाड साहेबांनी गेले 10 वर्ष कार्य अहवाल पण लोकांना दिला नाही. त्यांची हिंमत असेल तर गेले, आत्ताचं जाऊन दे, गेल्या 10 वर्षाची जी कामं केली ती लोकांच्या समोर तरी मांडावी. त्यातलं एकही काम ते मांडू शकत नाही. त्यामुळे गायकवाड साहेबांचा परफॉर्मन्स इथे नाही आहे. एक प्रकारची घराणेशाही आहे. स्वतः किंवा मुलगी यांच्या हातातच सत्ता पाहिजे आणि कुठेतरी समाजाचं भलं होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी जो सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बाबतीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. 2020पर्यंत ते काम पूर्ण होईल. आणि ह्याच गव्हर्नमेंटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीतलं भवन बनवलेलं आहे. लंडनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर राज्य सरकारने घेऊन त्या ठिकाणी संग्रहालय निर्माण केलेलं आहे. कित्येक ज्या गोष्टी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात, त्या चैत्यभूमीचं सुशोभीकरण ते पण स्थायी समिती अध्यक्ष असताना मी स्वतः केलेलं आहे. मी स्वतः स्थायी समिती अध्यक्ष असताना महापरिवहन दिनाकरता 2 कोटीची तरतूद केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अधिकृत महानगरपालिकेतर्फे साजरे करण्याकरता 15 लाखाची तरतूद पण महानगरपालिकेतर्फे आपण केलेली आहे. आता त्या ठिकाणी भीम ज्योतीचा पण प्रस्ताव आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं कार्य ते करण्याचाच माझा उद्देश आणि त्यांनाच मी आदर्श मानतो. माझा जन्म 14 एप्रिलचा असल्या कारणामुळे जन्मताच मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वाद लाभलेले आहे. त्यामुळे संविधानचं संरक्षण करण्याकरता, लोकशाही बळकटी करण्याकरता जे अभिप्रेत आहेत ते खासदार म्हणून मी गेले 5 वर्ष केलेले आहे. तुमच्यासमोर विरोधक कोण आहेत? कारण विरोधक विखुरले गेलेले असतात. तुमच्यासमोर तुम्ही कोणाला प्रमुख विरोधक म्हणून मानता? तुमच्या समोर जे विरोधक आहेत ते विखुरले गेलेले आहेत.
नाही, माझ्यासमोर मी विरोधक मानत नाही, कारण माझ्या कामांची शिदोरी एवढी आहे, केलेलं काम आणि सर्व समाजातील, सर्व जातीतील, सर्व धर्मातील लोकांचा मला पाठिंबा आहे. त्यामुळे मी विरोधक मानत नाही. विजय या ठिकाणी दृष्टिक्षेपात आहे आणि जो उत्साह आणि आनंद कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आणि मतदारांमध्ये दिसतोय, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे ह्याला, अशी मला खात्री आहे. आपण बघतो की सर्व पक्षीय उमेदवार त्यांचे प्रश्न घेऊन आलेले आहेत, मात्र जनतेचे प्रश्न कोण सोडवणार, जनतेच्या प्रश्नांना कोण विश्वासक उत्तर देणार आणि जनता कुणाला निवडून देणार हे त्या 23 मेला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.